सरदार, अंगठी स्वच्छ केली आहे. मला हवी असलेली गोष्ट शेवटी माझ्याकडे आलीच पाहिजे. आजचा दिवसच शुभ दिसतोय. मला आवडलेली एक वस्तू मी मिळवली आणि दुसरी तुम्ही घेऊन आलात ना. त्या गौरीचं मोक्याच्या जागी असलेलं घर झालंय ना काम. मी म्हटलं होतं ना सरदारांना, यापेक्षाही सुंदर अशीच जास्त हिऱ्याची अशीच अंगठी बनवून देईल. सरदार, ते आम्ही काय झालं? आनंदाची बातमी घेऊन आलायत ना, मग थरथरताय कशाला? बोला, काय झालंय? थैल्या परत का आणल्या? तिला अजून पैसे हवेत का? अरे दुप्पट दिले असते. सरदार, पैशाचा प्रश्न नव्हता. मग तिने सरळ विरोध केलाय. ही जागा विकायची नाहीये. हे घर तर स्वामींचा आशीर्वाद आहे. हो, आणि आम्ही तिला परिणामांची आठवण करून दिली तर ती म्हणाली, मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींचे भक्त कोणत्याही परिणामांना घाबरत नाही. गौरी, एवढा माज? एवढा माज? एवढा माज त्या स्वामींच्या जीवावर करतेस? तुला काय वाटतंय, ते स्वामी वाचवणार आहेत तुला माझ्यापासून? आज एका अंगठीने माझी इच्छा पूर्ण केली आहे. आता एक घरही करेल. कारण या यशवंतरावला जी वस्तू हवी असते ते तो मिळवतो. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. आम्ही आमच्या भक्ताचा बचाव करतोच, संघर्षाला सामोरं जाण्याची ताकदही देतो आणि मार्गदर्शनही करतो. गुरुकृपा म्हणजे संकट न येणं नाही, तर गुरुकृपा म्हणजे संकटाला समर्थपणे सामोरं जाणं. आई, कोण आलंय ग? स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही इथे? यावं लागलं. म्हणजे? तुझ्या घराला दृष्ट लागू नये म्हणून यावं लागलं. दृष्ट? पण स्वामी, मी आत्ताच घराची दृष्ट काढली. काही दृष्ट नजरेने लागतात तर काही हव्यासानी. ज्या घरावर कृपेची छाया असते त्या घरावर अनेकांच्या नजरा असतात. कृपेवर नजर ठेवणारे अनेक असतात, पण कृपा जपणारे फार थोडे असतात. स्वामी, काही संकट येणार आहे का? वादळ येणार असलं की झाडाला ती चावून लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या झाडाची मुळं जर का मजबूत असतील तर कितीही मोठं वादळ आलं तरी ते झाड ताठपणे उभं राहतं. पण स्वामी, आमची मुळं म्हणजे तुमच्यावरचा विश्वास आहे. तोच विश्वास जपा, बाकी आम्ही आहोतच. हो स्वामी.
सरदार आम्ही प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण अहो ती बाई माणूस होती म्हणून जोर जबरदस्ती करता आली नाही. तुमच्याच नावाला डाग लागल म्हणून आम्ही परत आलो. यासाठी पाहिलंय तुम्हाला, यासाठी पाहिलंय. तिची हिंमत कशी झाली मला नकार द्यायची. आणि तुम्ही नकार ऐकून परत आलात. माफ करा सरदार, आमची चुकी झाली सरदार, माफ करा. हा यशवंतराव कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नकार ऐकायला जन्मालाच आलेला नाही. मला ते घर हवंय, त्या घराचा मान, त्या घराची जागा, त्या घराचा अधिकार सगळं मला हवंय आणि काहीही करून हवंय. सरळ मार्गाने मिळालं तर ठीक, नाहीतर वाट वाकडी करून मिळवेल. या यशवंतरावच्या इच्छेआड जो येईल तो चिरडला जाईल. गौरी, तू अजून मला ओळखलंच नाहीयेस, आता ओळखशील. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली.